दादोजी पंत गेले, आम्हाला शेवटी जातो असंही म्हणाले नाहीत। राजे आज्ञा द्या असंही बोलले नाहीत। घाई केली दादोजी पंतांनी। खरं तर आत्ता त्यांची गरज होती आणि आता तेच नाही। बघा ना, आम्हाला वाटतंय कुठूनही आवाज येईल पंतांचा, म्हणतील राजे चला काढा घोडी, जाऊयात पवन मावळात। उठा राजे, चला जाऊयात आळंदीला। पण त्यांनी धसका घेतला। परंतु आऊसाहेब, ते तर धसका घेणारे नव्हते तरी घेतला, आणि तोही तुमच्या आभासाहेबांसाठी घेतला। आपण ज्या वेगाने स्वराज्यासाठी किल्ले घेतोय त्याचा जाब महाराज साहेबांना विजापुरात विचारला जाईल। विजापुरात महाराज साहेबांचं काय होईल? कोणता घातपात तर होणार नाही ना? आणि तसं झालं तर त्या पापाचे धनी आपण हो, हा विचार त्यांच्या मनानं घेतला आणि त्यांनी हाय खाल्ली। आऊसाहेब पंतांनी सांगायला हवं होतं। शिवबा मायेने जोडलेली माणसं बोलतील न बोलतील, यापुढे आपण काही गोष्टी जाणून घेऊ। माणसं सांभाळायला हवी। गाठीचा माणूस जाणं म्हणजे खूप मोठं नुकसान। शिवबा, यापुढे माणसं जपा। गडकोट किल्ले तर आपण घेऊच, पण माणसं जीवाभावाची ती कुठून आणायची? मुस्तफा खान, आपको नहीं लगता शाहजी के आदमी नेकियत और इंसानियत में हमसे 100 कदम आगे हैं? यहाँ शाहजी की बेआदमी ना हो ये सोचकर दादोजी पंत वहां मर जाता है। मतलब हम में कुछ कमियां हैं, हमारी ही गलतियां हम नजरअंदाज कर रहे हैं। यापुढे नजरअंदाजी चालणार नाही। बडी बेगमने केलेला छुपा वार आमच्या वर्मी लागलाय। आमच्यातील एक खांब निखळला, पण आम्ही खचून जाणार नाही आमचे दादोजी पंत गेले म्हणून। यकीनन दादोजी का इंतकाल होने से पूना में सन्नाटा छाया होगा। ये सब आपके खत का कमाल है। आपने आंख क्या दिखाई, बूढ़ा चल बसा। आप तो जीजाबाई के रंग उड़ गए होंगे। वजीर सल्तनत जिजाबाई नागिन है, जख्मी नागिन, सही वक्त पर डस लेती है। जी बड़ी साहिबा। एक और बात, अब दादोजी हमारे रास्ते से दूर हो गया है तो अमीन को एक मौका और दिया जाएगा। उसे कहो फौरन फौज लेकर किले कोंढाना जाओ, जीजाबाई को बर्बाद करो, सिवा का हौसला परास्त करो, और फिर से वहां आदिल शाही का आफताब बुलंदी पर लाओ। याद रखो, ये आखिरी मौका है आमीन के लिए। आता आम्ही अमीनला एकही मौका देणार नाही। ती बडी बेगम आम्हाला चिरडण्यासाठी दबा धरूनच बसली, पण आम्ही चिरडले जाणार नाही। गवतांना विस्तव झाकला जात नाही, उलट हात भाजतात म्हणावं। बिलकुल, आता मागे हटायचं नाही। बडी बेगमला आपला धाक बसलाच पाहिजे, आणि म्हणूनच कोंढाणा घ्यायचाच। कोंढाणा घेतला तर ती मोठी श्रद्धांजली असेल दादोजी पंतांना। त्या क्षणाचीच वाट पाहतोय आम्ही। राणी साहेब, साखरपुड्याचं आमंत्रण आलंय कल्याण गावी। कोंढाण्याचा पायथाच तो। पाहुणे मंडळी म्हणून आपली माणसं हत्यारबंद होऊन गावातच राहतील। गडावर बापूजी मुदगल जातील। परंतु निमित्त काय असेल
बापूजींनी कोंढाण्यावर जाण्याचं? निमित्त निमित्त पटणारं असावं म्हणजे सिद्धी अंबरला संशय येणार नाही. अहो, खबर आल्यापासून आपण थाळाही घेतला नाही. भरल्या थाळ्यावरून दादोजी पंत निघून गेले आणि आम्ही थाळ्या घेऊ. घास तरी गोड लागेल का आम्हाला? तेही खरंच. राणी साहेब, खूप मोठी मोलाची साथ होती पंतांची आम्हाला. त्यांनी आमची घुसमट पाहिली होती. मराठ्यांचं स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं म्हणून आमची होणारी तळमळ त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यांनाही ही गोष्ट कठीण वाटत होती खरी, पण तरीही आमच्या पाठीशी मात्र नेहमी खंबीरपणेच उभे राहिले ते. खरंच कायम पाठीशी उभे राहिले. होय राणी साहेब, ते आमच्या पाठीशी उभे होते म्हणूनच आम्ही निर्धास्त होतो. पण आता मात्र कठीण आहे, कारण आम्ही इथे कुठेतरी मोहिमेवर अडकून पडणार आणि बडी बेगम तिच्या मर्जीतला कोणीतरी सुभेदार पुणे परगण्यावर नियुक्त करणार. मग आता आता फक्त एकच करायला हवं. बडी बेगमनी नेमलेला सुभेदार कोंढाण्यावर पोचण्या अगोदरच आपल्याला कोंढाणा घ्यायला हवा. शक्य होईल ते? शक्य करावंच लागेल राणी साहेब. आता दुसऱ्या कोणा आदिलशाही सुभेदाराचं पाऊल आता कोंढाण्यावर पडता कामा नये. मेरे पैर तले दबा दूंगा कोंडाना, और उस शाहजी के बच्चे से कोंडाना के साथ साथ उसकी जहागीर भी छीन लूंगा. तू ही हमारा नाम मियां अमीन. पण हुजूर, तुमच्यासाठी कोंडाणा म्हणजे डाव्या हाताचा मळ. उसी की वजह से मेरी दरबार में बेइज्जती हुई थी. उसी की वजह से मुझे पंखा चलाने के लिए खड़ा किया गया. पर अब मैं फिर से दरबार में मेरी खोई हुई इज्जत वापस लूंगा. वजीर सल्तनत मुझे फिर से आगे बुला लेंगे. ते समज होईलच, पण त्या अगोदर कोंडाणा वापस घेतला पाहिजे. इथं आपले पहारेकरी बसवले पाहिजेत आणि आदिलशाहीचा झेंडा डौलाने लहरला पाहिजे. पण हुजूर, सगळ्यात आधी त्या शिवाला आणि त्या कारस्थानी जिजाबाईला कोंडाण्यापासून दूर ठेवा. उन्हें दूर रखूंगा और सबसे पहले मैं पहुंचूंगा कोंडाने पे. देखता हूं कौन रोकता है मुझे. राणी साहेब, आज अचानक बोलावणं केलं. मोहिमेला तर वेळ आहे ना अजून? नाही, वेळ आहे, बरोबर आहे, परंतु राणी साहेबांनी काहीतरी ठरवलंय. मोहीम उद्याच फत्ते करायची. उद्या? अहो, पण त्यात एक अडचण आहे. कोणती अडचण? अडचण म्हणजे गडा खालच्या लोकांना आपण आपलंसं केलं आहे, ते आपली मदत करतीलच, पण गडावरचे लोक. गडावरचे कोण लोक? हो पंत, गोलंदाज, बारगीर, शिपाई, सैनिक, गस्तकरी, तिरंदाज असा खूप मोठा जमाव आहे. आणि मला नाही वाटत ते लोक आपल्याला सामील होतील. तो बापूजी, गडाखालचे घेरे सरनाईक, चौकी पहारे, मेटावरचे लोक आपल्या हाताशी आहेत ना? आहेतच. त्यांच्या सहकार्यानं आपण गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचू, पण पुढे दरवाजा उघडणार कोण? आणि तिरंदाजांनी आतून बाण चालवले तर? हा, तो मुद्दा आहेच. याचा अर्थ ही माणसं हाताशी धरावी लागतील. पण त्यांना हाताशी धरणार कसं? कुठे भेटतील ही लोक? साखरपुड्याच्या समारंभाला येणार आहेत. उत्तम.
आपण साखरपुड्यात सर्वांशी मसलत केली तर? दुधात साखर राणीसाहेब. हे जर सगळं जुळून आलं ना तर कोंढाण्याची चिंताच मिटली. बापूजी, छान मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सोनोपंत म्हणताय त्याप्रमाणे आपल्या वाटेतील सर्व अडसर दूर होती. राणीसाहेब, तुमच्या पाया पडतो, पण आमसनी गडावर नाही जायचं. कारण अहो लय काम पडतं, अहो लय राबवून घेतात आणि दाम बी मिळत नाही, असं आणि कोणासमोर बोलता बी येत नाही. एकदा चंद्रजी बोलला, किल्लेदारानं 2 कोडी सांगितली, ती त्याला सोडवता आली नाही म्हणून कडेल होत केला. राणीसाहेब, मी तर भटारखान्यात भाकऱ्या भाजून भाजून लई कटाळी हाय. गडाच्या खाली थोडं सुद्धा जाऊ देत नाही आमासनी. मग आता आला कसे? साखरपुड्याचं निमित्त सांगून आलो आणि यासनी भेटाया. आम्हाला एक सांगा, गड कोणाच्या रानात आहे? आमच्या आटकरवाडी, झाळणवाडी, चांदेवाडी, पाबेखिंड, सांबरेवाडी, निगडे, डोंजे, मोसे या गावांमधलाच कोंढाणा ना? तुम्ही त्याच्या सावलीतच लहानाचे मोठे झालात. तुमच्यापैकीच कोणीतरी मांगडे, ढवळे, थोपटे, खाटपे, नागोजी कोळी तुम्हीच यांचे वंशज आहात ना, जे गडावर जागता पहारा देतात? अहो आम्ही अर्ध्याला अधिक आहोत, गड राखायला आणि पहारा द्यायला. मग गड कोणासाठी राखताय? आदिलशहासाठीच ना? बास करा आता हे, आणि स्वराज्यासाठी काहीतरी करा. म्हणजे पितूळ करायची म्हणजे आम्ही मेलोच. मेलेलेच आहात तुम्ही, आणि तुम्हीच नाही, तुमच्या आधीच्या 7 पिढ्याही मेलेल्या आहेत. मेलेल्या मड्याच्या कळा आहेत बघा. आपणच आम्हाला ह्यातून सोडवा. मग तुम्हाला यातून जर बाहेर पडायचं असेल तर सरदार डिमळे आणि सरदार चोरगे यांनी आम्हाला जशी साथ दिली तशी साथ तुम्हाला द्यावी लागेल. वय वय राणीसाहेब, आम्ही तुम्हाला साथ देऊ. सोनोपंत, माणकोजी तुम्हाला सगळं काही समजावून सांगतील. या किल्लेदाराच्या छळवादातून तुम्ही लवकरात लवकर मुक्त व्हाल एवढं लक्षात ठेवा. एकूणच सर्व गोष्टी मनासारख्या जुळून आलेल्या आहेत. गडाच्या घेऱ्यातील आणि गडातील माणसं आपल्या बाजूनी आहेत. आता प्रश्न आहे फक्त किल्लेदाराचा. त्याला आपल्या ताबूत कसं घ्यायचं? मी तर म्हणतो होऊ दे 2 हात, करू हमला. नको, गड सावध झालाय, पहारे वाढवलेत बडी बेगम. पण मग करायचं काय? रक्ताचा एकही थेंब न सांडता हा किल्ला घ्यायचा आहे आपल्याला. किल्लेदार सिद्धी अंबर आहे तो, सहजासहजी माने. त्याला 1000 सोन्याच्या मोहरा दिल्या तर? कदाचित मान डोलवेल. बापूजी, आता सर्व मदार तुमच्यावर आहे. तुम्हीच एखादा उपाय सांगा. एक करता येईल. आइए 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 बापूजी मुदगल, आइए पधारिए, तशरीफ रखिए. आज याद आली हमारी, बहुत दिनों बाद तशरीफ लाए हो. कोई खास बात? दादोजी पंत गेले. हे ऊपर वाले उन्हें अमन और शांति दे. त्यांच्याच अस्थी घेऊन आलो आहोत. गडावर ज्या झाडाखाली बसून दादोजी पंत महसूल गोळा करायचे, तंटे बखेडे सोडवायचे, त्या झाडाखाली माझी थोडी तरी राख विसर्जित करा अशी इच्छा होती त्यांची. म्हणूनच राख घेऊन आलो आहोत. हे शामराज पंत, नमस्कार. आदाब. आदाब आदाब. मग झाडाच्या बुंद्याशी राख विसर्जित करता येईल ना? बेशक बेशक, लेकिन एक शर्त है.
शर्त? हा, तुम्हाला माझ्या बरोबर पैज लावावी लागेल. पैज? अहो नको नको, कशाला उगाच. क्यों डर गए? हा, नाहीतरी काय आहे, तुम्ही कोणाला जिंकू देत नाही. शतरंज असो, गंजीफा असो किंवा कोडी सोडवणं, नेहमी तुम्हीच जिंकता. अहो तुमचा दिमाग म्हणजे अल्लाची देण आहे. आणि शेवटी काय आहे, पैज लावायची म्हणजे काहीतरी दाम लावायला पाहिजे ना. गबाड गबाड, हो त्याशिवाय खेळामध्ये रंगच येत नाही. आणि खेळल्याशिवाय मी तुम्हाला गड उतार होऊ देणार नाही. बोला, काय लावताय घबाड? 1000 सोने की मोहर. अब हम क्या लगाए? काहीही लावा, अगदी कोंढाणा सुद्धा. अहो तसंही तुम्हीच जिंकणार आहात. तो कोंढाणाही लगाते? कोंढाणा? बघा शामराज पंत, तुम्ही साक्षीदार आहात. अब तुम भी उसी तोड़ का कुछ लगाओ. अहो आमच्याकडे आहे काय लावण्यासारखं? जे आहे ते हुजूर आदिलशहाच आहे. हा, आता फार फार तर बंगळूर किंवा बदामी शहर लावू शकतो, कारण ते शहाजी राजांचं आहे. बहुत खूप, बहुत खूप. बापूजी, आपण खेळूयात. मी तुम्हाला 2 कोडी घालणार, तुम्ही मला 2 कोडी घालायची. जो जास्त कोडी सोडवेल तो जिंकला. कबूल? बोला, काय आहे तुमची पहेली? पहेली? जनाब, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्यापैकी एकही शब्द न वापरता सलग 3 दिवसांची नावं. बहुत आसान है बाबूजी. 3 दिन मतलब कल, आज और कल. बघा आम्ही म्हणलो होतो ना हरणार म्हणून. लखो मोहरा. देणार देणार, जबान पक्की आहे बापूजींची. आणि शामराज पंत साक्षीदार आहेतच. अगदी. सांगा पहेली. तर सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी आपण दुसऱ्याला दिल्यावर ती आपल्याला सांभाळावी लागते? वचन. वाह वाह. कल्लू खान, कोंडाना के किलेदार से जाकर मिलो और उसे एक खलीता दे दो. जी याद रहे, ये खलीता सिर्फ उसी के हाथ देना है. जी. और उसे कहो इस खलीते पर लगाई मोहर देखे. वो मोहर आदिल शाही की है. आज से किला हमारे सूबेदारी में शामिल है. जी हुजूर. ऐसी कौन सी चीज है जी खायला दिलं की वाढते आणि पाणी प्यायला दिलं की मरते? खायला मिळाल्याने वाढते आणि पाणी मिळालं तर मरून जाते. 1 2 3. 1000 सोने की मोहरा दो. 4 और आग. आग. ज्याला खायला घातलं तर वाढते आणि पाणी दिलं तर मरून जाते. वाह, क्या बात. द्या आता कोंढाणा. बापूजी, ये तो हसी मजाक था. जिथे कोंडाणा घ्यायला रक्ताचे पाठ वाहतील तिथे रक्ताचा एकही थेंब न सांडता कोंडाणा मैं तुम्हें देऊ? हरगिज नाही. हो, पण मी जिंकलोय. भूल जाओ, वो खेल था. शामराज पंत, मला वाटलंच होतं हा पलटणार, पण मी ही कच्चा खिलाडी नाहीये. अरे कौन है वाह? गिरफ्तार करो इन्हें. सिद्धी अंबर, गडा खालचे आणि गडावरचे सगळे लोक आम्हाला सामील आहेत. तू एकटा आहेस. आता ठरव काय करायचं.
ये आवाज कैसी है? गडावर राणीसाहेब आणि शिवबा राजे आले त्याचा जयघोष आहे हा. सिद्धी अंबर, गड आमच्या हवाली कर आणि सही सलामतीने इथून निघून जा. असाच कोंढाणा सोडू? माझी इथली लोक गप्पा बसणार नाहीत. जावं लागेल. जावं लागेल.